मित्रांनो, असंच रस्त्याने येताना अगदी हे टरबूज पाहिलं. मला वाटलं एखादं टरबूज घ्यावा, परंतु ते सगळं नासलेले आणि सडलेले टरबूज या ठिकाणी या पावसामुळं सगळी वाडी, अगदी मल्चिंगमध्ये लावलेली वाडी अगदी या अवकाळी पावसानं नष्ट झाली. हातचं आलेलं पीक, हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अगदी नष्ट झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे शेतकरी आपल्या शेतामध्ये उन्हाळी पिकं हे वेगवेगळ्या प्रकारची घेत असतो. कधी तो व्यापारी तत्वावरती पिकं घेत असतो, तर कधी पारंपरिक. परंतु या ठिकाणी ही जी शेतकरी आहे, या शेतकऱ्याने जी टरबूजाचं पीक या ठिकाणी घेतलंय आणि त्या अवकाळी पावसानं संपूर्ण टरबूजाचं या ठिकाणी अगदी राखरांगोळी झालेली आहे. अगदी पोटच्या लेकरासारखं. आणि त्यावरती मल्चिंग करून त्या टरबूजाचं पीक अगदी व्यापारी तत्वावर घेतलं, त्यामध्ये आपले पैसे ओतले. परंतु आज अवकाळी पावसामुळे संपूर्ण क्षेत्रामधलं जे टरबूज आहे ते अगदी नेस्तानाबूत झालं. म्हणजे शेतकऱ्याच्या नशिबामध्ये असेल तर त्याला मिळतं. म्हणजे दैवाने जर दिलं तरच ते मिळतं. त्याने प्रयत्न किती जरी केले तरी ते त्याच्या पदरात पडत नाही. आज या ठिकाणी झालेलं नुकसान हे केवळ शेतकरी झेलू शकतो. ना त्याला इन्शुरन्स भेटू शकतं, ना त्याचा काही परतावा भेटतो. आहे त्या खिशातलाच पैसा त्या ठिकाणी त्याचा या ठिकाणी कामी आलेला आहे. म्हणजे शेतकरी हा आपण म्हणतो राजा आहे, बळीराजा आहे, तर त्याचा असा निसर्ग कधी कधी बळी घेत असतो. तर पांडुरंगा